आज आपण खानदेश नगरीच्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे आज आपण आलेलो आहेत आणि शहादा नगरीतील पाटीदार सांस्कृतिक मंडळाचे पाटीदार सांस्कृतिक लॉन इथे उद्या दिनांक 5 जुलै 2027 रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय कवी संमेलन आणि राज्यस्तरीय 10 पुस्तकांच्या प्रकाशन संग्रहानिमित्त ज्या मुख्य आयोजकांनी हे सर्व आयोजन केलेलं आहे अशा या खानदेश नगरीतल्या प्रसिद्ध साहित्यिक आणि मुख्य आयोजक गणेश पाटील आपण यांच्याशी आज बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या यशस्वीतेसाठी त्यांचे प्रयत्न कितपत पूर्ण झालेले आहे आणि उद्याच्या कार्यक्रम कसा संपन्न होणार आहे। गणेश पाटील सर नमस्कार। काय सांगाल आपण या एकंदरीत कार्यक्रमाबद्दल? खूप आनंद होतोय सर। महाराष्ट्रातील दूरवरचे साहित्यिक आमच्या शहादा नगरीत येणार आहेत। हा शहादा परिसर म्हणजे नंदुरबार जिल्हा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला आदिवासी जिल्हा ओळखला जात असतो आणि या आदिवासी जिल्ह्यामध्ये सातपुड्याच्या पायथ्याशी विशेष म्हणजे गोमाई नदीच्या तीरी वसलेली ही शहादा नगरी। या शहादा नगरीत पाटीदार सांस्कृतिक मंडळाचे पाटीदार लॉन पाटीदार मंगल कार्यालय या ठिकाणी हा भव्य राज्यस्तरीय कवी संमेलन आणि पुस्तक प्रकाशनाचा सोहळा मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्यातर्फे या ठिकाणी आयोजित होतो आहे आणि या निमित्ताने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील दिग्गज साहित्यिक कवी वर्य यांचे या ठिकाणी पाय पडतील व ही भूमी या साहित्यिकांची भूमी म्हणून आज ओळखली जाणार आहे। या शहादा नगरीमध्ये विशेषतः या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक साहित्यिक आहे। या अनेक नवोदित साहित्यिकांना या माध्यमातून एक नवी प्रेरणा मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितच उद्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या भव्य दिव्य होणार आहे यात शंका नाही। सर, एक माझा प्रश्न आहे की उद्याच्या कार्यक्रमामध्ये राज्यस्तरीय कवी संमेलनात एकूण किती कविवर्य आपल्या कविता सादर करणार आहेत? उद्याच्या या भव्यदिव्य अशा राज्यस्तरीय पुस्तक प्रकाशन आणि कवी संमेलन कार्यक्रमामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये राज्यभरातून किमान 25 कवी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे, आपली कविता सादर करणार आहे। तसेच या राज्यस्तरीय कवी संमेलनामध्ये जिल्ह्यातील विशेषतः शहादा तालुक्यातील आणि नंदुरबार जिल्हा परिसरातील स्थानिक 25 कवींचा या ठिकाणी सहभाग आहे। असे एकूण 50 ते 60 कविवर्य आपली कविता या मंचावर सादर करणार आहेत। धन्यवाद सर। यानंतर आपण बघणार आहोत की गणेश पाटील यांच्यासोबत जे त्यांचे सहकारी आहे आपण त्यांच्याशी पण बातचीत करणार आहोत। बिंदास न्यूज चॅनलचे पत्रकार रजत डेकाटे त्यांची मुलाखत घेणार आहेत। सर, काय नाव आहे तुमचं? अरविंद पटेल सर। काय नेमकी भूमिका असणार आहे? कोणकोणते पाहुणे या कवी संमेलनाला येणार आहेत? आमच्या परिसरातले आमदार राजेश पाडवी, आमच्या संस्थेतले चेअरमन दत्तात्रय सोमजी पाटील, तसेच आमच्या संस्थेतले संचालक माजी चेअरमन रमेश चौधरी ते पण येणार आहेत। सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभणार आहेत। अंबालाल चौधरी हे विशेष आमचे मुख्याध्यापक सहकार्य करणार आहेत। वाईस चेअरमन आणि सचिव ते पण येणार आहेत। कशा प्रकारचा आनंद आज तुमच्या चेहऱ्यावर उद्भवत आहे की तुमच्या आमच्या शाद्यात प्रथमच कवी संमेलन आयोजन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे आम्हाला खूपच आनंद होतोय राज्यस्तरीय असल्यामुळे। खानदेशात पहिल्यांदाच विदर्भाची एक संस्था जिला मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था जी आपला मराठी भाषा सक्षमीकरणासाठी काम करत आहे। बरं, आज राज्यस्तरीय कवी संमेलन तुमच्या खानदेश नगरीत पार पडणार आहे उद्या। यावर तुमची काय थोडीशी भूमिका असणार आहे? विशेष म्हणजे आमच्या इथं प्रथमच मराठीचे शिलेदार यांचं आयोजन केलेलं कवी संमेलन होते, तर खूपच
आनंद आहे. खूपच भावना अशा शब्दात व्यक्त होणार नाही असं वाटतंय. राज्यस्तरीय पुस्तक प्रदर्शन आणि राज्यस्तरीय काव्य संमेलन हा जो कार्यक्रम आहे तो खूप म्हणजे नाविन्यपूर्ण व्हावा अशी आमची इच्छा होती आणि कधीपासून आम्ही त्याची प्रतीक्षा करत होतो. आज तो पूर्ण होणार आहे. त्यासाठी साहित्य अकादमी, लेवा गुजर, खानदेश साहित्य, शिक्षक साहित्य आणि मायबोली साहित्य आणि शिक्षक ध्येय डिजिटल साहित्यिक असे विविध सहकार्यांद्वारे होत आहे. त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आहे. धन्यवाद सर. यानंतर अजून एक खाद्दा ज्यांना आपण सोडूच शकत नाही असे एक आमचे बंधू, ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षक प्रेमी, आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांना काय वाटतंय. भाऊ काय सांगा, तुमचं नाव सांगा. मी अमोल पाटील. अमोल पाटील म्हणतायत की गणेश पाटील जे करतायत आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि अमोल पाटील हे त्यांचे सहकारी आहेत. अमोल पाटील यांच्याबद्दल आपण मुख्य आयोजक यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की त्यांचं मत काय आहे. गणेश सर काय सांगा. अमोल पाटील आमच्या संस्थेच्या आदर्श प्राथमिक विद्या मंदिरमध्ये एक शिक्षक आहेत आणि ते कर्तृत्ववान शिक्षक आहेत. कुठल्याही कामासाठी अगदी पुढे असतात. आता मी त्यांना फोन केल्यावर लगेच या ठिकाणी ते कार्यक्रमाच्या तयारीसाठी हजर झाले. अगदी कुठलाही कार्यक्रम असला तर ते पुढे असतात. अशा पद्धतीनं नेहमी ते कार्यतत्पर असतात आणि शिकवण्यातही आणि एक उपक्रमशील शिक्षक आहेत आणि कुठल्याही प्रकारचा असं कार्यक्रम वगैरे असला तर अगदी हिरिरीने ते सहभाग घेणारे असतात. विशेष म्हणजे आमचे या ठिकाणी 3 प्रतिनिधी वल्लभ विद्या मंदिर पाडळदा आणि आदर्श प्राथमिक विद्या मंदिरचे शिक्षक या ठिकाणी उपस्थित जरी असले ह्या वेळेला, मात्र संपूर्ण स्टाफ हा माझ्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण संस्थाचालकसुद्धा माझ्या पाठीशी आहे. आज सकाळी 9 वाजता सर्व संस्थाचालक शाळेमध्ये आले. त्यांनी विचारविनिमय केला आणि सगळी चर्चा झाली आणि हा कार्यक्रम कशा पद्धतीनं यशस्वी पार पडेल आणि आपल्या शाळेचे पर्यवेक्षक गणेश पाटील, मी स्वतः पर्यवेक्षक आहे आणि हे पर्यवेक्षक आपल्या शाळेचे शिक्षक आज अशा पद्धतीनं कार्यक्रम जिल्ह्यामध्ये विशेषतः आपल्या शहादानगरीत घडून आणत आहेत. तर हा आपला गावाचा आणि शाळेचा अभिमान असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं आणि तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. गणेश पाटील सर, मुख्य आयोजक म्हणून आपणास एक आव्हान आहे की शहादानगरीतील ज्या साहित्यिकांपर्यंत आपण पोचलेलो नाही अशा साहित्यिकांना काय आवाहन कराल. शहादानगरीमध्ये अनेक साहित्यिक आहे. तशी शहादानगरी म्हणजे साहित्यभूमी म्हणून ओळखली जात असते. विशेषतः नंदुरबार परिसरामध्ये अगदी खेडोपाडीसुद्धा साहित्यिक आहेत आणि सर्व साहित्यिकांपर्यंत आपण पोचावं, आपला कार्यक्रम पोचावा याच्यासाठी मी 1 महिना आधी या नंदुरबार जिल्ह्यातील विविध जे साहित्य